नमस्कार. लग्नाची बेडी मालिकेत आपण पाहत आहोत. मंगेश रूममधनं बाहेर आल्यानंतर सगळ्यांचा गोंधळ सुरू होतो, चोर चोर म्हणून. तितक्यात सिंधू तिथे येते आणि ती सगळ्यांना सांगते, हा माझा मित्र मंगेश आहे, तो काही चोर नाही, तो मला आणि सावीला भेटायला इथे आलेला आहे. तेव्हा रुक्मिणी काकू बोलते, तो एवढ्या अपरात्री इथे का आला आहे? माझ्या घरात असं रात्रीचं कोणी आलेलं मला चालणार नाही, मी तुला आधीही सांगितलेलं आहे. तेव्हा आई बोलते, असं तू घरात का घेतलं तुझ्या रूममध्ये डायरेक्ट? सगळेजण तिच्यावर आरोप लावायला सुरुवात करतात. ऋतुजाही बोलते, हा तिचा काहीतरी मित्र वगैरे असेल आणि निम्म्या रात्री त्याला घरी घेतलं. तेव्हा सिंधू बोलते, प्लीज तुम्ही सगळेजण तोंड सांभाळून बोला. काकू ही चिडते. काकू बोलते, मला काही माहीत नाही, माझ्या ओळखीचा हा नाही, म्हणजे हा माझ्या घरात घुसलेला चोर आहे आणि याला अटक झालीच पाहिजे. तेव्हा रेश्माई बोलते, हा नक्कीच हिचा मित्र असेल. तेव्हा सिंधू तिला बोलते, प्लीज तू याच्यामध्ये ना खुपसू नको आणि मध्ये मध्येही बोलू नको, माझ्यावर असे घाणेरडे आरोपही लावायचे नाही. तेव्हा आई बोलते, तुझा मित्र होता तर तू हॉलमध्ये घेऊन बसायचं, असं रूममध्ये का घेऊन गेली त्याला? हे चुकीचं आहे. सिंधू बोलते, मला नियम घालून दिलेले आहे की माझा मित्र आणि किंवा मी हॉलमध्ये बसून काही खाऊ शकत नाही. तेव्हा राघवही चिडतो, तू असं सगळ्यांसमोर त्याला बोलवायचं तर तू अर्ध्या रात्री त्याला बोलवून रूममध्ये का घेऊन गेली? तेव्हा तो सगळ्यांना सॉरी बोलायला सुरुवात करतो. मंगेश बोलतो, मी चूक केली, मी तुम्हाला न सांगता अपरात्री इथे आलो आहे आणि माझ्यामुळे एवढा गोंधळ झाला आहे, मला माफ करा. तेव्हा राघवही त्याच्यावरती चिडतो, तू इथे पुन्हा यायचं नाही. तितक्यात रेश्मा हसते आणि बोलते, हा नक्कीच सावीचा बाबा असेल, म्हणजेच सिंधूचा मित्र. पुन्हा सिंधू तिच्यावरती चिडते, हे असले घाणेरडे आरोप माझ्यावरती लावायचे नाही, तुझं तोंड बंद कर. राणीही बोलते, हा दहीगाववरून आलेला सिंधूचा मित्र आहे आणि आम्ही याला भेटलेलो आहे. तेव्हा काकू पुन्हा सुरू करते, मला माहीत नाही, हा माझ्या घरी आलेला मला चालणार नाही, तू याला अटकच कर. तो पुन्हा काकूला समजवण्याचा प्रयत्न करतो की मी एवढ्या रात्री आलो त्याच्यामुळे मला माफ करा. राघवही त्याच्यावरती चिडतो. तोही बोलतो, तू इथून पुढे आमच्या घरी यायचंच नाही. तेव्हा सिंधू बोलते, का यायचं नाही? माझा पाहुणा आहे तो, याच्या आधीही तो आलेला नाही आणि आत्ता आला आहे तर तो पुन्हा पुन्हा मला आणि सावीला भेटायला येऊ शकतो. तेव्हा राघव त्याला अटक करण्यासाठी हात पुढे करतो आणि सिंधू बोलते, माझ्या मित्राला कोणत्या गुन्ह्याखाली तुम्ही अटक करत आहात? तुम्ही त्याला अटक करू शकत नाही. तेव्हा सावी ही रूममध्ये असते. सिंधूच्या बाजूने बोलण्यासाठी सगळेजण प्रयत्न करत असतात, पण ऋतुजा काकू कुणाचंही काही ऐकत नाही, घाणेरडे आरोप लावत असते. आणि रुक्मिणी काकूही काही ऐकण्याच्या परिस्थितीत नसते. तीही चिडलेली असते की हा हिच्या रूममध्ये कसा गेला, माझं घर अपवित्र केलं, असं ती बोलू लागते. तेव्हा सिंधू बोलते, किती घाणेरडे विचार आहात तुमचे, सगळ्यांचे विचार ऐकून मला खूप किळस येत आहे आणि मी तुमच्यावर आता केस करेल. रुक्मिणी काकू म्हणते, कोणत्या गुन्ह्याखाली माझ्यावर केस करशील? ती सगळ्यांसमोर सांगते, तुम्ही माझ्याकडनं 30,000 भाडं घेता आणि कुठल्याही लिगल प्रोसिजरशिवाय माझ्याकडनं घेता. हे ऐकून अर्जुनला तर धक्काच बसतो, त्याला शॉक लागतो. तो विचार करतो, हिच्याकडनं कोण पैसे घेतं? तेव्हा तो काकूला जाब विचारायला सुरुवात करतो, काकू तू हिच्याकडनं पैसे घेतेस का? मला कसं माहीत नाही. हे सगळं मंगेश ऐकतो आणि तो परिस्थिती हातात बाहेर गेलेली पाहून सगळ्यांशी माफी मागतो आणि बोलतो, मी इथून निघून जातो, प्लीज कोणीही भांडू नका. तेव्हा सिंधू त्याला बोलते, आपण काही चूक केली नाही तर माफी का मागायची? चल मी तुला बाहेर सोडायला येते. आणि तो बोलतो, मला माफ कर, मला माहीत नव्हतं, मी आल्यामुळे एवढ्या अडचणी निर्माण झाल्या. इकडे राणी विचार करत असते, याच्या मनातनं सिंधूचा विचार जात नाही, मी कधी तिची जागा घेऊ शकेल का? इकडे मंगेश बोलतो, मी इथेच राहायला आलेलो आहे, आपण दोघं नंतर भेटू. आणि तिला बाय करून निघून जातो. सिंधू खूप दुखावलेली आहे, सगळ्यांनी लावलेल्या आरोपांमुळे ती खचलेली आहे, तिला खूप संताप झालेला आहे. मग ती रागारागाने तिच्या रूममध्ये जाते. इकडे काकू खूप विचारात असतात, ती सिंधूचाच विचार करते. सिंधूने तिच्या मित्राला घरात बोलवलं, हे सगळं तिला पसंत पडलेलं नसतं. तेव्हा बाबा तिची बाजू सावरण्याचा प्रयत्न करतात, तुम्ही एवढे नियम घातले, तिच्याकडनं पैसे घेता, हेही मला माहीत नव्हतं, तुम्ही सगळं का लपवलं? तेव्हा आई बोलते, तुम्ही प्लीज ह्या गोष्टीमध्ये पडू नका, ह्या सगळ्यांपासून लांब राहा. तेव्हा रुक्मिणी बोलते, आता ह्याच गोष्टीचा फायदा घ्यायचा. राघवही खूप चिडलेला आहे, त्याच्या मनातनं सिंधूला आपण उतरवायचं आहे. आपण आता राणी आणि राघवच्या लग्नाची ग्रँड पार्टी द्यायची, रिसेप्शन ठेवायचं, हे सगळं तिला दाखवायचं, म्हणजे राघव तिला विसरेल. पुढे सावी बोलते, मला रिसेप्शन पार्टीसाठी छान ड्रेस घालायचा आहे, म्हणून मी कपडे काढले, सगळे शोधते, मला खूप छान तयार होऊन तुमच्या ग्रँड पार्टीला यायचं आहे. तेव्हा सिंधू विचारते, कसली? तर ती सांगते,
पोलीस अंकलच्या लग्नाची पार्टी आहे. हे ऐकल्यावर सिंधूला आणखी वाईट वाटतं. ती बोलते, आपण कुठल्याही पार्टीला जायचं नाही आणि तूही नाही. सावी बोलते, नाही मला जायचं आहे प्लीज. तर नाही बोलल्यानंतर ती रागाने रूमच्या बाहेर जाते. राघव तिला समजवतो की सिंधू असं वागू नको, ती लहान आहे, तिला येऊ दे पार्टीला. तेव्हा सिंधू बोलते, माझ्या मुलीशी मी कसं वागायचं आणि काय करायचं हे आता तुम्ही मला सांगायचं नाही. तिच्यापासून तुम्ही सगळेजण दूर राहा. आणि ग्रँड पार्टी सुरू व्हायच्या आधी ती सावीला घेऊन जाते. सगळ्यांना सांगते, मी पार्टी संपल्यानंतर घरी येईल, तुम्ही सगळ्यांनी काळजी करू नका. तुमच्या पार्टीचा आनंद माझ्यामुळे जायला नको. माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.